चालू करतो. ओके. सो सॉरी फर्स्ट थिंग सॉरी की मी थोडंसं झोपेच्या याच्यामुळे मी थोडंसं लेट झालो आणि त्याच्यामुळे आपण लेट भेटतोय. तर रविवार हा एक कॉमन असतो आपला बोलण्याचा. त्यात मला 2 प्रश्न आले. एक योगिता ताईंकडनं आणि सीमाताईंकडनं. त्या दोघांचं पहिले क्लिअर करतो. अ, सीमाताईंना पी-डी-एफ पाहिजे होता क्वेशन आन्सरचा. तर काहीही असलं की ग्रुपमध्ये मेसेज टाकायचा. म्हणजे मला लक्षात असतं की मला हो, देण्याचं हो. आहे. हो सर. आणि त्याच्यानंतर मला चालेल. वाटतं योगिताताईंचा प्रश्न होता की मुलांचं सर्टिफिकेटचं काय? तर मुलांना डेफिनेटली तरी पण त्यांना सांगतो की एक मेसेज ग्रुपमध्ये टाकायचा. कायमचा मंत्र म्हणून. म्हणजे आमचं काय म्हणजे मला त्याच्यावर बोलता येतं. बरोबर? तर मुलांना आपण एक चालेल. प्रिंटेड सर्टिफिकेट देणार आहेत. नो डाउट इट्स इन अ प्लॅन. प्लॅनमध्ये आहे. पण तसंच मुलांचे चेकचं काय? असा पण प्रश्न येऊ शकतो. मुलांचे पण चेक आपल्या समोर आहेत. मुलांचे पण चेकचे पैसे द्यायचे आहेत. का दिले नाही? देऊ शकतो. तसं एक माझ्याकडनं मिसमॅनेजमेंट झालं, की आपण त्या दिवशी एक फोटो व्हायला पाहिजे होता मुलांचा. म्हणून आपण 27 एप्रिलला एक आपला परत कार्यक्रम होतोय. नारी शक्ती सन्मान पुरस्कार. बघा ना, एक थोडंसं जजमेंट सर्वांना आलं पाहिजे. तर आपला एक कार्यक्रम येतोय आणि ज्या लोकांनी पैसे दिलेत किंवा ज्यांनी अकाउंटवर पैसे दिलेत संस्थेला, ते थोडा एक ऑडिट पर्पज म्हणून आपला त्या मुलांचा एक फोटो झाला पाहिजे. तर पहिलं आपण अनाउन्समेंट करणार आहेत, की ज्या मुलांना शक्य आहे, तर त्या मुलं त्या दिवशी येतील. पहिलं अनाउन्समेंट. आणि अ, जर पैसे देऊन टाकले, तर कोणीच येणार नाही. हा पण एक प्रश्न आहे तुम्हाला. पहिले तुम्हाला लक्षात आलं असेल. जर पैसे देऊन टाकले, तर कोणीच येणार नाही. तर म्हणून आपण एक मुद्दाम एक असं एक असा प्लॅन केला, की आपण अपील करून बघू. 10 मुलांपैकी 5 तर येतील, 4 तर येतील. 20 पैकी मला माहिती आहे किती चेक येते. तर ते मुलं येतील. त्यांचा एक ग्रुप फोटो होईल आणि त्या दिवशी नंतर त्या शिक्षकांकडे त्यांचे पैसे रिलीज केले जातील. ओके. पहिलं क्लिअर करतो. आता मला 27 तारखेबद्दल मी बोलतोय. पण 27 तारखेचा परत अजून एक प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून मला काही गोष्टी त्या बोलायच्या होत्या. त्या पण तुम्हाला एक सांगतो. 27 तारीख रविवार आहे. मी पण बघून घेतो एकदा. 27 एप्रिलला रविवार आहे. बरोबर आहे? आणि आत्ताची जी काही बॅच चाललेली आहे, त्या बॅचचं आपण सुरुवात करतानाच असं सांगितलं होतं, की 27 तारखेला लेव्हल 4चं सर्टिफिकेशन करायचंय. क्लिअर आहे सर्वांना? आणि खूप दिवसापासून आपण सांगतोय, की 27 तारखेला आपल्याला नारी शक्ती सन्मान पुरस्कार करायचा आहे. 27 तारखेला गुरुदक्षिणा हॉल ऑलरेडी मी बुक पण केलेला आहे. पण त्यांना जे डिपॉझिट द्यायचं असतं, म्हणजे मी करून पण आलेलो आहे. पण डिपॉझिट करायचं असतं तेव्हा फायनल होतं. मग त्याच्यावरून आपण काल परवा एक थोडासा मेजर चेंज करावा लागला बिकॉज ऑफ पर्सन. म्हणजे अजून असं होऊ नये, पण कधी-कधी होतं. तर त्याचं असं झालं, की आपल्या टीमला एक अपॉर्च्युनिटी असते, की याच्यावर विश्वास रेडिओवर तुम्ही सर्वजण ऐकत असाल. आज ऐकली का सर्वांनी मुलाखत? भारती कपिलेताईंनी? काय माहीत कोणी-कोणी ऐकली? सर्वजण हो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही. म्हणजे वेळ कोणालाच नाहीये. म्हणजे काय लोकं लोकं काय डोंबल्याचं आपलं ऐकणार. आपणच ऐकत नाही आपल्या घरातले, तर लोकं काय ऐकणार? बरं ठीक आहे, माहीत नाही. भारती कपिलेताईंची मुलाखत होती. आपल्याला तर अपेक्षा आहे, की 100-200 सर्व ताईंची मुलाखत व्हावी. म्हणजे त्यासाठी 2 वर्ष मोठी सीरीज चालावी. तर त्याच्यात अ, अ, ऋचा ठाकूर म्हणून या ठाकूर सरांच्या कन्या आहेत, की ज्या डायरेक्टर आहेत रेडिओ विश्वासच्या. तर त्यांना त्या दिवशी अडचण होती आणि त्यांनी मला मेनली सजेशन केलं, की ते थायलंडला जातायत. तर त्यांनी सांगितलं, की "सर काही करून थोडीशी ती तारीख एक तर आधी करा." अ, आपण नंतर का करत नाही त्याचं कारण असं होतं माझा एक प्लॅन होता, की ज्या ज्या महाराष्ट्रातल्या मेजर आपण जर ज्या महिला भगिनींचा आपण सन्मान करतोय, तर 1 मेला जाऊन पुन्हा परत त्यांच्या लोकेशनला, म्हणजे त्यांच्या गावाला जाऊन पुन्हा परत त्यांना कोणीतरी लोकल रिकॉग्निशन होतं. कारण 1 मे म्हटला, की 1 मेच्या आधी केलं, तर महाराष्ट्र दिनी त्यांच्या शाळेत, त्यांच्या संस्थेत, त्यांच्या गावाला काही ना काही प्रोग्राम असतो, तर तिथं ते एक लोकल रिकॉग्निशन व्हावं आणि निश्चित होतं, की आपण दिल्यानंतर जर त्यांना तिथल्या कोणी लोकल त्यांच्या बॉडीज असतात, तर रिकॉग्निशन होतं.
म्हणून आपण प्रयत्न करतोय, की 1 मेच्या आधी व्हावं, असा एक मनात संकल्पना होती. तर माझ्याकडे 2 तारखा आहेत. एक 20 तारीख आणि 24 तारीख. तर 20 तारखेला रविवार आहे पुन्हा. 20 तारखेला पुन्हा परत एक रविवार आहे 27च्या आधी आणि 24 तारखेला गुरुवार आहे. तर 24 याच्यासाठी होती, की जे आपण पाहुणे बोलवतो, शासकीय पाहुणे बोलवतो. शासकीय पाहुण्यांना रविवारी खूप मोठ्या अडचणी येतात. हा एक नेहमीचा अनुभव आहे. तर त्यांचं सजेशन होतं, की तुम्ही 24 पण घेऊ शकता, तुम्ही 20 पण घेऊ शकता. तर थोड्या वेळाने 15-20 मिनिटं सर्वजण मनात विचार करून ठेवा. मीटिंग क्लोजिंग होण्याच्या आधी आपल्याला 24 किंवा 20 ठरवायची आहे. कारण 24 याच्यासाठी तर मला वाटतं एप्रिल महिना आहे. 8-9 एप्रिल नंतर सर्व गावभर सुट्ट्या लागणार आहेत. असं असू शकतं. आणि त्या दिवशी जर आपला कार्यक्रम आहे, तर पुन्हा परत महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आपल्या ताई लोकं आल्या पाहिजे. जेवढ्या आता नवीन सर्टिफिकेशनसाठी टीचर भगिनी आले आहेत, तर त्या दिवशी आल्या पाहिजे. कारण त्यांच्या सन्मानासाठी आपण तो कार्यक्रम ठेवतोय. कारण नारी शक्ती सन्मान आणि शिक्षकांचं सर्टिफिकेशन असा संयुक्त प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट असा आहे, की मागच्या वर्षी आपण 51 ताईंना पुरस्काराने सन्मानित केलं होतं. तर आपला विचार आहे तेव्हा जेव्हा आपण 51 करतो, तेव्हा ती खूप मोठी मोठी गर्दी होऊन जाते आणि त्या पुरस्काराचं वेटेज कमी होऊन जातं. त्याच्यामुळे आपण विचार करतोय तर 21 पुरस्कारांचं नियोजन करावं. आता जेव्हा 21 करतोय, तर आपल्या त्याच्यात फॅमिलीतले पण असावेत. असा पण आपला सर्वसमावेशक असतो आणि फॅमिलीतले जेव्हा आहेत, तर फॅमिलीतल्या लोकांना आपण अजून नावं पण घेतलेली नाही. कारण धिस इज अ पार्ट ऑफ द ऑब्झर्वेशन आणि पार्ट ऑफ द इंटरेस्ट. कारण कोण कसं काम करतंय, ते सर्वांसमोर असतं. ते बघून आपण सर्वसमावेश त्याच्यातून काही नावं घेत असतो. पण त्याच्यात मी प्रामुख्याने एक उल्लेख करेल, की जे आहे ते सर्वांसमोर आहे. म्हणजे तुम्ही भाऊ म्हणून मला अधिकार दिलाय म्हणून मी स्पष्टपणे सांगत असतो. जे काय ते कशाला इकडे नाही, तिकडे नाही. समोर जे आहे ते स्पष्ट. बोलून मोकळं व्हायचं आणि नंतर डोक्यात ठेवायचं नाही. तर या 21 मध्ये आपण काही आपल्या ताई लोकांचा समावेश करूया, की जेणेकरून त्यांचा पण आपण पारिवारिक आहोत. आपण परिवारात पहिले सन्मान झाला पाहिजे. पण त्याबरोबर एक थीम आहे, की पुरस्कार आजपासून विकणार नाही आणि विकत घेणार नाही. या क्रायटेरियात ज्या ताई बसतील, कारण काही जणांना इच्छा असते, की कुठेतरी 10,000-5,000 रुपये भरावेत आणि विकत पुरस्कार घ्यावा. काही नॉमिनेशन येतायत, त्याच्यात पण असे विकत पुरस्कार दिसतात, की कुठल्यातरी विकत देणाऱ्या संस्था असतात नाशिकमध्ये खूप साऱ्या, की त्यांचे ते पुरस्कार त्यांच्याकडे दिसतात. आणि म्हणून आपलं एक या वर्षाची पहिली थीम राहणार आहे आपल्या पुरस्काराची, की पुरस्कार विकणार नाही आणि पुरस्कार विकणार नाही. त्याच्यासाठी पण आपण एक प्रार्थना करून घेणार आहेत आपल्या कार्यक्रमात. कारण समाजात अमृत पण विकलं जातं, विष पण विकलं जातं. म्हणून चालीरीती राहणारच आहेत त्या आयुष्यभर अनंत काळासाठी राहणार आहेत. पण त्यात चांगलं वाईट पण ओळखता आलं पाहिजे आणि कार्य करत राहणं, कार्याची जरूर कोणीतरी चांगलं दखल घेईल. म्हणून मी तुम्हाला पण म्हणजे माझ्याकडे असे नॉमिनेशन आहेत, की त्यांनी मार्केटमधून 4-4, 5-5 पुरस्कार विकत घेतलेले आहेत. आणि मग ते म्हणतात, की अ, असे नॉमिनेशन येतात, की 2-2 पानी फक्त पुरस्कारच मिळालेले आहेत. पण त्यांनी कार्य काय केलं त्याच्याबद्दल त्यांना सांगता येत नाही. म्हणजे कार्य काय केलं हे सांगता नाही येत, पण आम्ही 20-20, 25-25 पुरस्कार घेतले, हे मात्र सांगता येतं. मग त्यांना सांगावं लागतं, पुरस्काराबद्दल कमी बोला, तुमचं कार्याबद्दल काय 4 ओळीत लिहून पाठवा. मग ते 4 ओळीचे चाच पडतात ते, की नेमकं काय लिहावं? म्हणजे लक्षात आलं मला काय सांगायचं तुम्हाला. नेमकं तुम्ही कार्य काय करता याच्याबद्दल बोला. तर ते म्हणतात, "नाही, नाही, नाही, आम्हाला ह्या संस्थेचा पुरस्कार मिळाला, त्या संस्थेचा मिळाला, या संस्थेचा मिळाला, मग पुन्हा परत मी लिहितो, की ताई पुरस्काराबद्दल नका बोलू, तुमच्या कार्याबद्दल बोला. आणि मग ते म्हणतात, "अरे, हे नवीनच आहेत. पुरस्काराबद्दल नाही बोलत, कार्याबद्दल बोलतात." कारण कार्य महत्वाचं आहे. तुम्ही नेमकं आउट ऑफ बॉक्स करून तुमचं ठीक आहे, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही डेंटिस्ट आहात, तुम्ही पेंटिस्ट आहात, जे काय असेल ते रोल असेल, तर तुम्ही तुमचा कार्य समाजासाठी अभिप्रेत काय आहे? हा एक उद्देश असतो. एक मुद्दाम आपण सांगतोय म्हणून तुम्हाला पण सर्वांना. तर अल्टिमेट समाजात खूप साऱ्या कामं करणाऱ्या व्यक्ती आहेत.
त्या आपल्या शोधल्या गेल्या पाहिजे, हे मी खूप आधीपासून पण सांगितलं होतं. आधी तुम्हाला म्हणजे आपण जेव्हा ही नारी शक्ती स्कीम जेव्हा आपण अनाउन्स केली होती, तेव्हा असं सांगितलं होतं, की महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात चांगले लोकं काम करणारे पाहिजे. त्याच्यात पुन्हा परत अजून एक त्याच्यात आपल्याला हिडन आपली पण एक टॅगलाईन होती, की आपण पण असे लोकं शोधले पाहिजे, की ते डायरेक्ट अ, आपल्याला पण एक चॅनल सिस्टममध्ये ते मदत करू इच्छिणारे लोकं पाहिजे किंवा ते तेवढे ग्रॅटिट्यूड देणारे लोकं पाहिजे, की कधीतरी त्यांचा अनुभव त्यांचा साम्राज्याचा किंवा त्यांच्या कार्याचा ब्रेन ट्रेन एज्युकेशनमधल्या आपल्या ताई लोकांना पण मदत झाली पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही अशा लोकांना पण अभिप्रेत करू शकतात, की त्यांनी आयुष्यभर झटून एक मोठी संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेचे ते ओनर आहेत किंवा काही लोकांनी खूप झटले असतील आणि त्यांनी तिथे त्या संस्थेमध्ये एक प्रमुख पद मिळवलं असेल आणि त्या प्रमुख पदाचा त्यात आणि स्ट्रगल करतायत. नवीन-नवीन विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे संकल्प आणतायत आणि वेगवेगळ्या संकल्पातून त्यांनी प्रमुख पद टिकवून ठेवलं त्या संस्थेमध्ये. ते पण काही सोपं नसतं. आणि म्हणून त्यांच्या प्रमुख पदाचा कदाचित आपल्या एखाद्या ताईला आपल्या ॲक्टिव्हिटीज पोहोचवण्यासाठी मग त्यांच्या पदाचा किंवा त्यांच्या अ, पॉवरचा आपल्याला फायदा होऊ शकतो. लक्षात येतंय मला काय सांगायचंय. म्हणजे एखादी संस्था उभी करणं आणि ती टिकून ठेवणं हा सर्व संघर्ष असतो आणि तो आपण पण अनुभवतो. असं काही नाही, की आपली पण संस्था टिकवण्यासाठी अ, 17 नखऱ्यांमधून म्हणतात ना, की 17 कलरमधून एक कलर मॅच करणं. जसं मी नेहमी सांगत असतो. प्रत्येक जाती-पाती, पंथांचे सर्व 17 झेंडे असतील. पण पहिले देश पहिले सर्वांना आठवला पाहिजे. तसं प्रत्येकाच्या डोक्यात अजून वेगवेगळे भूतं असतील. पण प्रत्येक वेळेस ब्रेन ट्रेन ही संस्था चालली पाहिजे. ब्रेन ट्रेन ही माझी संस्था आहे. गर्वाने लोकांनी गल्लोगल्ली सांगितलं पाहिजे, की मी ब्रेन ट्रेनचा सोल्जर आहे. मी ब्रेन ट्रेनचा एक मी जे काही ब्रेन ड्रेनचे विचार नेणारा आहे. पण बऱ्याच ताईंच्या डोक्यात असतं, की जसं मी आता योगिता ताईंना थोड्या वेळापूर्वी बोललो, की "ताई तुम्ही ब्रेन ड्रेनमध्ये आहात का नाही आहेत?" असं मला फोन आले म्हणून मी त्यांना विचारलं. एक उदाहरण सांगितलं. स्पष्ट बोललेलं कधीही चांगलं असतं. त्याचं कारण काय म्हणजे होतं मला मग काहीच सांग माहीत कारण मला नाही सर, वेळ पण नाही स्पष्ट बघायला. सांगा ना सर. मलाच टेन्शन आलंय नेमकं. असं का बोलले तुम्ही? नाही, आता नाही, स्पष्ट सांगा ताई म्हणजे मला माहीत का नाही. नाही. गेल्या 4-8 दिवसात तुमच्या काय ॲक्टिव्हिटीज असेल त्या तुम्ही चेक करून घ्या. माहीत नाही मला पण. मला पण नाही माहिती. मी विचारलं पण नाही त्या ताईंना. कारण मला वेळ पण नसतो. फक्त नाही म्हणजे असं कोणाला खटकलं नेमकं? काय ऍक्टिव्हिटीज नेमक्या काय होत्या? असं तुम्हाला तर सांगितलंच असेल ना नेमकं काय? फॉर एक्झाम्पल. एकच असतं, की तुम्ही काही करत असाल, तर तिथं ब्रेन ट्रेनला उल्लेख करत नसाल, असं असेल आता काहीतरी. मी स्टेटस ऐका ना सर, मी हं, नॅशनलचे स्टेटस ठेवले, हं. स्टेट लेवलचे स्टेटस ठेवले. हं. ऑलरेडी जेव्हा व्हिडिओ बनवले तिथंच ब्रेन ट्रेन, शार्प अँड स्मार्ट वे. आता बाकीच्या पण ताई आहेत तिथं क्लासमध्ये, त्या पण माझं स्टेटस नाही बघतात. मग नेमकं अजून पण खटकलं असतील. काय? अजून पण सोनाली ताईंचं पण मध्ये काहीतरी आलं होतं. तुमचं पण आता आलं. तुम्ही आता एवढ्यात काही कॅम्पेनिंग वगैरे केलं का? मी कॅम्प अजून घेतला नाही. मी अजून बॅनर छापलेला नाही. माझ्या घरावर बॅनर नाही अजून. मग नेमकं काय झालं असं नेमकं? नाही कोणाचा फोन आला नेमकं? मला नाही आता खऱ्या-खोट्यामध्ये नाही जायचं कधी पण. परत सांगतो इट इस नाही सर, नाही ना सर, मग टेन्शन सांगतो येण्यासारखं ना. नेमकं असं मी काय अहो ठेवलेलं काय सांगतो ना. स्टेटस? हां, बोला. सांगतो ना. ओपन इज द ओपन. ऑल मी म्हणजे असं नाही परत हां, सांगतो बरोबर. मी. पहिले तुम्ही मी पहिले तुम्हाला आत्मपरीक्षण करायला लावतोय. तुम्हाला अजून 2 बरोबर. दिवस घ्या आणि नाही चूक नाही, सापडली नाही, नाही सर मला. ऐका ना जरा. परत कारण की मी जर आपल्यासाठीच काम करते, तर मी नाही आत्मपरीक्षण करू शकत. मी जर ब्रेन ट्रेनची मेंबर आहे, मी सर्वांना सांगते, 2 तर मिनिटं मग थांबा. असं का? 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. थांबा. 2 मिनिटं थांबा. याची देही याची डोळा करतो. थांबा. सर, हा मागच्या वर्षाचा बॅनर आहे. आता मी नवीन केला आहे. मला नाही तो माहिती. अहो ऐका ना. ऐका सर, तसंच अहो आत्ताचा ऐका 2 टाकते मिनिटं. जस्ट. ताई सर 2 मिनिटं आत्ताच. डोंट आर्ग्युमेंट प्लीज, प्लीज. मी काय बोललो? परत एकदा सांगतो. ओके, ओके, ओके. 2 येस, मिनिटं येस, येस. शांततेत बसून आत्मपरीक्षण करायचं आणि सोडून द्यायचं श्वासांबरोबर. सोडून द्यायचं, की येस. हो, ओके, ओके.
आत्मपरीक्षण करायचं. मी काय बोललो तुम्हाला, इथं मी आरोप जस्ट प्रत्यारोप नाहीये, जस्ट इथं आर्ग्युमेंट नाहीये. आता टाकू का? परत सांगतो सर तुम्हाला. हा अहो माझ्या ऐका भावाने जरा सर ताई, विनाकारण मी जोर लावेल, तुम्ही जोर लावेल, मला काय घेणं देणं आहे? लक्ष द्या मला काय म्हणायचंय. आत्मपरीक्षण करायचं याला म्हणतात श्वासांबरोबर जगणं. परत सांगतो तुम्हाला. बघायचं की माझं काय नो सर, चुकलं 4 तुमच्या दिवसात. माझा एवढा गैरसमज आहे ना, मला तो दूर करणं भाग आहे ना सर. एकच मिनिट, एक अहो मिनिट काहीच फक्त. ठेवायचं नाही. मी मी सोडून आज देतो विषय. मी नाही श्वासांबरोबर सर, मी सोडून देतो. नाही एवढा नाही विचार ना नका सर. करू. एवढा विचार एकच नका करू. सर, ऐका ना. मी मागच्या वर्षी जेव्हा मे महिन्यात जॉईन केलं होतं ना, तेव्हा तो माझ्या भावाने बनवून दिलेला तो बॅनर आहे. पण मी आता जस्ट बनवलेला, आता प्रूफ आहे ना माझ्याकडे. मी आता जस्ट बनवलेला बॅनर, लगेच शेअर काही करते. प्रॉब्लेम एकच मिनिट. नाही. तो टाकून द्या आणि तो वापरा. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. कोणाला कोणाला तरी ताईंना दिसला असेल म्हणून कोणीतरी ताईने मला सांगितलं असेल. एवढं कशाला विचार करायचा? म्हणजे माझं काय चुकलं? स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आणि सोडून द्यायचा विषय. नो प्रॉब्लेम. सांगायचं असं आहे, की कोणाचं तरी काहीतरी चुकलं तरी कोणीतरी काहीतरी सांगतं, की बाबा यांनी काहीतरी वेगळं दुकान सुरू केलं का? मला एकावर एवढाच प्रश्न विचारला. मी म्हटलं, "ठीक आहे, मला वेळ नाही. मी बघितलं पण नाही. पण मला काय असेल तर पाठवून द्या." त्याच्यानंतर मी आत्ताच त्या भेटल्या मला आणि कसं असतं, की फॅमिली आहे. स्पष्ट बोललेलं कधीही चांगलं असतं. मी पुन्हा परत इम्पोर्टंट एक आहे, आपण ब्रेन ट्रेनचे शोल्डर आहोत. म्हणून आपण आपण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे प्रत्येक वेळेस, की मी राईट आहे की नाही? किंवा जे मी करतोय ते जस्ट हॉनेस्टली आहे की नाही? असं बघून पुढे जायचं. पण आपला विषय थोडासा वेगळा आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. परत आपण पॉइंटवर जाऊ. मला तुमच्याकडनं कारण मी झोपेत आहे. मी टाकला बघा उठलो सर. सर उठलो आत्ताचा बॅनर टाकला. ऐका हां, ना ठीक सर. आहे. मी बघून सर मी ऐका. सर्व ताईंना नाही, ग्रुपमध्ये मी नाही, टाकून नाही. देईन. एकच मिनिट सर. बोला. तो बॅनर मी खास फक्त 3,000 रुपयाची फी आहे आणि 1,500 रुपये ना त्याच्यासाठी खास टाकला होता. ऐकून घ्या आता माझं. बोला. फक्त त्याच्यात ते नोट केलेलं होतं ना, 3,000चा कोर्स 1,500 मध्ये. तो टाकलेला होता. पण ज्या कोणी ताईंनी तुम्हाला हा बॅनर नाही टाकला का मग स्क्रीनशॉट मध्ये, आत्ता जो मी तुम्हाला टाकला तो पण मी स्टेटसला ठेवला होता. त्या ताईंना मग परत त्या मी सांगतो कोणाला नाही तुम्हाला. टाकला का? अहो ऐका ऐका ना. ना, तो ऐका ना. व्हिडिओ मी जो नॅशनल लेवलचा जो व्हिडिओ बनवला तो नाही टाकला का? बरोबर हाच बॅनर तुमच्यापर्यंत कसा काय आला? बरं ठीक आहे ना, तुम्हाला पण दिसतो, रुपाली मॅडमांना दिसतो स्टेटस, माझं नंदिनी मॅडमांना मी नाही दिसतं, बाकी बघत मला. ग्रुपमध्ये सर्वांना दिसतं. हं. ठीक आहे ना. हो, मला माहिती तुम्हाला नसतोय. मी पण नाही मी बघत. बाकीचे सर्व टाकताना व्यवस्थित सर्व टाकते. फक्त हा बॅनर खास मला उद्देश फक्त एवढाच होता, की आपल्याकडे 3,000चा कोर्स जो आहे ना, तो 1,500 मध्ये शिकायला भेटतो. आणि मी सर्वांना गर्वाने सांगते, की मी 700 रुपयात पण शिकवते आणि 800 रुपयात पण शिकवते. आणि आजच माझे जेठ आलेले, मी त्यांना फक्त आमच्या सरांचा एकच, त्यांच्या मुलाला 11 लेव्हल आहेत सर. आयसी मासला आहे तो. मग त्यांना म्हटलं, मी हे स्पष्ट सांगितलं, की आमच्या सरांचा उद्देश एवढाच आहे, की लेव्हल म्हणजे पालकांच्या खिशातून काय म्हणतात लेवलनुसार ते पैसे काढणे, हळूहळू पैसे काढणे. मी जे एवढं सांगतो, आमचं आत्ताच बोलणं झालं. मी शांततेत एवढंच बोलणं मी तोपर्यंत थांबून घेतो. नाही. हं. तर मला खूप टेन्शन आलं, कारण की मी जर आपल्यासाठी एवढं काम करते आणि जर टाकणाऱ्यांनी फक्त तुम्हाला तोच बॅनर टाकला, मग बाकीचे त्यासाठी का नाही? आहे. परत सांगतो. वी आर द फॅमिली परत एकदा सांगून ठेवतो. तुम्हाला टेन्शन आलं असेल म्हणून पहिले एक मोठा श्वास घ्या आणि सोडा. परत सर्वांसमोर सांगतो आणि सर्वांसमोर सांगितलेलं चांगलं असतं. परत क्लिअर करतो. पहिले डोक्यात प्रत्येकाचा विचार आला पाहिजे, की ब्रेन ट्रेन इज द फर्स्ट. पहिला विचार हा आला पाहिजे. त्यासाठी ही संस्था मी असेल की नसेल, पण ही संस्था सर्वांची आहे आणि सर्वांची या संस्थेसाठी म्हणतात ना चमचा का असेना, पण आपल्याला काम करायचं आहे. कारण संस्था खूप काही देणार आहे आयुष्यामध्ये. जर आपण एकत्र असलो तर. खूप साऱ्या संकल्पना येणार आहेत. ही सुरुवात आहे आपण असं म्हणतो आणि संस्थेने पण जर तुम्हाला 15-20 वर्षाचं त्यांचं जे काही अ, रिसर्च अँड डेव्हलपमेंट तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे. तर आपण जेव्हा काही मार्केटमध्ये जायचंय तर 2 पावलं थांबून घ्या. स्वतःला सांगा, की मी ब्रेन ट्रेनचा सोल्जर आहे. प्रत्येक वेळेस ब्रेन ट्रेन बोला आणि मग आपलं स्वतःची कुंडी असेल ती डोक्यावर ठेवा, की जाधव असेल, गांगुर्डे असेल, कीर्तीताई असेल, म्हणजे मी असं म्हणत नाही किंवा अजून उद्या कोणाला वाटलं, की माझं मी स्वतःच करायला तुम्हाला कोणी अडवणार नाही. परत एकदा सांगतो. तर तुम्हाला करायचंच असेल तर बाय-बाय. आजच बाय-बाय. टाटा, बाय-बाय. ते राहुल गांधी म्हणतो तसं. आपल्याला तसं नाही बोलायचंय. सांगताना उद्देश असा आहे, की फर्स्ट इज द तुमच्या डोक्यात जेव्हा आपण म्हणतात ना, की वी आर द फॅमिली ऑफ द ब्रेन ट्रेन. परत एकदा सांगतो मी तुम्हाला. म्हणून कोणी जे मला सांगितलं असेल, म्हणून मी तुम्हाला बोललो का? नाही बोललो. पण आज समोर आलो तर बोलणं गरजेचं असतं. कारण सर्वांसमोर बोलणं असं असतं, कारण 17 लोकांच्या डोक्यात 17 विचार आहेत आणि मला
310 नाही, मला 1000 लोक टिकून ठेवायचे संस्थेबरोबर. आणि उद्या मी नसलो तरी ही संस्था कोणीतरी चालवणार आहे. आणि तुम्ही म्हटले की मी व्हिडिओ बनवला तो नाही बघितला का, मी हे बनवलं ते बघितलंच नाही. समाजामध्ये तुम्ही चांगल्या 10 गोष्टी करत आहात, त्या नाही तुम्हाला अप्रिशिएट केल्या जाणार. पण जेव्हा एक चूक केली जाते, त्या एक चूकला कोणीतरी ऑब्झर्वेशन करेल आणि ते एक चुकीचं 10 लोकं फॉलो करतील. परत एकदा सांगतो. आणि म्हणून व्हिडिओ केला म्हणून काही कौतुक नाहीये किंवा हे केलं म्हणून कौतुक नाहीये. पण आपण प्रत्येक गोष्ट करताना आपला पहिले उद्देश असला पाहिजे, की आपण संस्थेबरोबर राहून सर्व कामं केले पाहिजे. असं काही नाही. परत पहिलं सर्वांना क्लिअर करतो. आणि म्हणून 1 तारखेनंतर आपण या वर्षाच्या टीमबरोबर आपण फॉर्म पण भरून घेतले नाही. तर त्याचं कारणच हे आहे. आणि हे तुम्हाला म्हणजे योगिताताई आपल्याच कोणाला तरी लक्षात आलं असं नाही. आपल्याबरोबर 15 मिनिट, अर्धा तास बसल्या होत्या मंदाताई फड. परत एकदा क्लिअर करतो तुम्हाला. आपल्याबरोबर मंदाताई फड बसल्या होत्या आपल्या कार्यक्रमाला पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यांच्या पण लक्षात आलं, की काहीतरी गडबड आहे तुमच्या संस्थेची. आणि म्हणून त्यांनी आपल्याला एक नवीन ऑडिटर केला. आपल्या याच्यामध्ये संदीप पाटील सहाय्यक आयुक्त, उद्योग सहाय्यक आयुक्त, ते पण अर्धा तास आपल्या कार्यक्रमाला होते. त्यांच्या पण लक्षात आलं, की तुमचं काम खूप मोठं आहे. परत एकदा सांगतो. बट धिस इज अ नॉन स्ट्रक्चरल वे आहे. म्हणून त्यांनी आणि मंदाताईंनी आपल्याला एक ऑडिटर दिला. कारण मंदाताईंचं त्यांचं ते खूप दिवसापासून काम करतायत. मग लकीली ते दोघं एकत्र आले आणि लकीली दोघांचं हेच बोलणं झालं, की आम्ही आमच्या आयुष्यात बघितलेल्या संस्थांपैकी जर 100 संस्था बघितल्या असतील, तर त्यातल्या पहिल्या टॉपच्या 5 संस्था असतील, तर त्याच्यातली ही एक आहे. पण यांचं कार्य नॉन स्ट्रक्चरल आहे. म्हणजे कार्य लोकांनी एवढं काम करून गव्हर्नमेंटकडनं 5-5, 50-50 करोड फंड उकळला आणि इथं अजून ₹1 पण घेतला नाही. पण त्याच्यासाठी स्ट्रक्चरल वे असलं पाहिजे आणि स्ट्रक्चरल वे मधला पहिला चेंज परत सांगतो, की 1 एप्रिल नंतर जेव्हा आपल्याकडे फॉर्म येईल, जेव्हा आपण ॲग्रीमेंट येईल 27 एप्रिलपर्यंत तर सर्वांचंच येईल. तर नंतर आपण एक काउंटडाऊन घेणार आहोत, की नवीन सर्वांचा फॉर्म भरून घेणार आहोत. सर्वांचं एक ॲग्रीमेंट करून घेणार आहोत आणि सर्वांना एक बंधन बेसिक काय असतं, आता सर्वांसाठी माहिती सांगतो, की सर्वांना चाललं असेल या भाऊ-बहिणींचं दोघांचं काय चाललंय. सिंपल हेच होतं, की योगिताताईंनी एक काहीतरी कॅम्पेनिंग केलं. मला वाटतं त्यांचं जाधव अबॅकस क्लासेस काय बरोबर असंच आहे का काहीतरी? अ, एक जस्ट बघून घेतो मी, बघितलं पण नसेल मी. तर जाधव कोचिंग क्लासेस यांच्या नावाने त्यांचं एक स्वतःचं युनिट आहे. तर जरूर त्यांनी केलं. पण अजून जे काही मला सांगितलं किंवा मला जे काही सांगितलं जातं, तर प्रत्येक वेळेस तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, की ब्रेन ट्रेन एज्युकेशन संचलित आणि त्याच्यासाठी आपण आपले लोगोज असतात, आपल्या संस्थेचं जे काही ऑथराइज्ड टॅगलाईन असते, ती आपण प्रत्येकाने वापरावी. त्याचे काही पैसे नाही घेत. काही जण ते वापरायचे पैसे पण घेतात. आणि परत सांगतो, की प्रत्येक जण ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा माझा क्लास आहे. जर हे सांगायला जर तुम्हाला काहीतरी मार्केटमध्ये असं मळमळ होण्यासारखं वाटत असेल, तर टाटा बाय-बाय. इथं काही बळजबरी नाही कोणाला. कारण इट इज पहिले तुम्हाला ब्रेन ट्रेनने हा सपोर्ट दिलाय म्हणून आपण काही अग्रीमेंट नाही केलं. आपण काही बंधनात नाही आलो. पण आपल्याला आता बंधनं लावून घ्यावी लागतील. कारण हे मंदाताईचं पण आपल्याला कारण उद्या आपण अशा पद्धतीने प्रयोजन करतोय, पण एका दिवसाचं नाहीये परत सांगतो. त्यांनी आम्हाला 3-3 हजाराच्या त्यांच्या फाईल दाखवल्या. अर्धी एक त्यांचा एक पूर्ण किचन रूम सारखा एक रूम अख्खा कागदापत्राने भरलेला दाखवला. पण म्हणून शासन काय लगेच बसलंय ना, असं लगेच पैसे वाटायला बसलंय असं पण नाहीये. कारण मागचे 3 महिने कसे वाया गेले ते पण मी आजच्या मीटिंगमध्ये सांगणार आहे. पहिले ते पण सांगून देतो. बी-टी पाटील सर म्हणून एक मनपाचे शिक्षण अधिकारी होते. त्यांच्याशी खूप एक 6 महिन्यापासून पण आपलं बोलणं चालू होतं आणि एक अंतिम टप्प्यात बोलणं चालू होतं आणि परवा आम्ही नंदिनी मॅडम आणि मी लेटर घ्यायला गेलो, की "सर आता लेटर तरी द्या." आणि ते म्हणे, "काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही या वीकमध्ये या आणि लेटर घेऊन जा." मग इथपर्यंत पोझिशन आलं. त्याच्यानंतर त्यांनी मला एक कमिटमेंट केलं होतं. परत ते पण सांगतो. ते कमिटमेंट त्यांच्याबरोबर हवेतच गेलं आता, गंगेतच गेलं. तर ते कमिटमेंट असं होतं, की तुम्ही इतकं छान काम करताय, तर तुमच्या रोबोटिक ॲक्टिव्हिटीजसाठी म्हणून आपण किट आणलं. त्यांना ते डेमॉन्स्ट्रेट करायचं. हा पण एक उद्देश होता. किट आणलं. त्यांना आता ते दाखवू आणि पुढचं पण मूव्हमेंट होईल, की त्यांनी सांगितलं, की तुम्हाला नाशिकमध्ये सेंटर प्लेसला
मी तुम्हाला व्यवस्था करून देतो, की जिथं तुम्हाला आठवड्यातून 2 दिवस मनपाच्या पण मुलांना शिकवता येईल आणि इतर मुलांना किंवा शिक्षकांपर्यंत ही संकल्प जाण्यासाठी नाशिकच्या सेंट्रल प्लेसला तुम्हाला एखाद्या शाळेचा मी 1-2 वर्ग देतो. असं आता ते मेन चीफ ऑफिसर एज्युकेशन असल्यामुळे अ, आपण बाकीच्या गोष्टी करत नाही आणि नंतर लक्षात आलं, की दे विल बी टर्मिनेटेड. दे विल बी सेवामुक्त. एका दिवसात त्यांना सेवामुक्त करून टाकण्यात आलं. कारण बिकॉज ऑफ निश्चित आहे मार्केटमध्ये ज्या काही गोष्टी वाईट चालतात, त्यांच्या विरोधात कंप्लेंट आली. त्यांच्या विरोधात अँटी करप्शनला कंप्लेंट गेली आणि आयुक्त मॅडमांनी त्यांना मला पण माहीत नव्हतं, कारण मी पेपर वाचलेला नव्हता. मी तिथं गेलो आणि तिथं त्यांचा जे काही पी-ए असतात त्यांनी सांगितलं, "तुम्ही पेपर वाचला नाही का? सरांना कालपासून कार्यमुक्त करून टाकलेलं आहे." आणि वी आर शॉक. अरे देवा! पण आता ते त्यांच्या गडबडीत असतील बिचारे. आपण विनाकारण त्यांना डिस्टर्ब करण्याचा अर्थ नाही. आता खरं काय, खोटं काय, आपल्याला काहीच माहीत नाही. कारण ही कंप्लेंट आहे आणि आयुक्त नवीन आहेत. अ, त्याच्यामुळे त्यांनी एका दिवसात लगेच त्यांना नो सर्व्हिस मोर म्हणून रिमार्क करून त्यांना त्यांच्या पदातून कार्यमुक्त केलं. म्हणून ठीक आहे. 3 महिने आपले पुन्हा परत वाया गेले. मग संकटं येत राहणार. येणार नाही असं नाही. म्हणजे उद्या आपल्याला संदीप पाटील सरांनी आता मार्गदर्शन केलंय. जेव्हा आपला प्रपोजल तयार होईल, तेव्हा अजून कोणीतरी येतील. पण ऑन रेकॉर्ड आणि ऑफ रेकॉर्ड जरी असलो तरी आपण सांगतो, आपण पैसा देणार नाही आणि अनियतीचा पैसा घेणार नाही. मग लागल्यास आपले 2 दिवस कामं लेट झाले तरी चालतील. आपला पहिली टॅगलाईन ही आहे. म्हणून आपण पुरस्काराची पण या वर्षाची टॅगलाईन ठेवणार आहेत आणि जेवढे पुरस्कारार्थी आहेत त्यांच्याकडनं प्रतिज्ञा करून घेणार आहेत, की मार्केटमध्ये पुरस्कार हे विकले जातात. कारण 21,000चा पण पुरस्कार विकला जातो. लोकमतचा 45,000चा पण विकला जातो. दिव्य मराठीचा 4,00,000चा पण विकला जातो. सारं गाव मार्केटिंगला आहे. पण आपलं काम आपण करायचं. त्याची दखल कोणीतरी घेतल्या पाहिजे. अशा खूप साऱ्या संस्था आहेत, की योग्य काम करणाऱ्यांची पण दखल पण घेतात. आणि नाही दखल घेतली तर आपण दखल घेऊ. आपण त्याच्यासाठी आहोत. म्हणून जे आहे ते मी सांगतोय. सो मला तुमच्याकडून निर्णय परत एकदा मी त्या पॉइंटवर जातो. 24 तारीख हा गुरुवार आहे. वर्किंग डे असेल, तर त्या दिवशी केलं पाहिजे का आपण तुमच्या सर्वांसाठी परत? कारण नवीन ताईंना पण हे विचारलं पाहिजे. कारण तुम्हाला या वर्षाची थीम आहे, की तुम्ही परीक्षा फी भरून परीक्षा देणार आहात. ही आपली नवीन गाईडलाईन्सनुसार गाईडलाईन आहे. त्याची तुम्हाला पावती पण मिळेल, काही काळजी नका करू. तुम्ही मेंबरशिपचे जे पैसे दिले त्याची पण पावती मिळणार आहे. सर्व आधीच्या ताईंना पण आपण पावती देणार आहोत. काही काळजी नका करू. ती पण व्यवस्था केलेली आहे आपण. त्याच्यानंतर तुम्हाला रिसीट पण देण्यात येईल. त्याच्यानंतर तुम्हाला जर ब्लेझर हवं असेल, तर तुम्हाला 8 दिवस आधी सांगून तुम्हाला काठियावाडमधून तुम्हाला बुक करून तुम्हाला पे करून ते घ्यायचं आहे. ते पण या नवीन जे ग्रुपच्या ताई आहेत त्यांना ते सांगितलेलं आहे. तर ते आपल्याला सर्व नियोजन करायचं आहे. आपल्या फॅमिलीत सर्वांना कामं पण लावायची. जर 20 तारीख करायची असेल, तर मला काही प्रॉब्लेम नाही. 20 तारखेपर्यंत मी तुमचा सिलेबस बरोबर संपवेल. तुमच्या सर्व एक्झाम करून घेईल आणि 20 ठेवायची का 24 ठेवायची? त्याच्याबद्दल मला कुणीतरी आणि परत मी नाही आले का? असा पण प्रश्न येऊ शकतो. पण प्रत्येक ताईने प्रत्येक कार्यक्रमात यावं. कारण लोकं मी हे बघतो 2 पैशाचं इन्कम नाहीये. पण तरी 8-8 दिवस सुट्ट्या टाकून वेगवेगळ्या फेऱ्यांना जातात. वेगवेगळ्या अध्यात्माच्या कॅम्पला जातात. तर आपण वर्षातून आपल्याला 2 किंवा 3 वेळा तरी नाशिकला यायचंय. एक म्हणजे नॅशनल मॅथ मॅरेथॉनला नॅशनल मॅथ मॅरेथॉनला, की जो दिवस आपला आपण सुट्टीचा पकडतो. त्याच्यानंतर एक असते टीचर मीट, की ते स्टेट लेव्हल नंतर होत असतं. टीचर मीट. ते आपलं दिवाळीनंतर आणि डिसेंबरच्या आसपास होत असतं. त्या दिवशी तुम्ही नाशिकला आले पाहिजे. आणि एक असतो नारी शक्ती सन्मान पुरस्कार. तर हा आपण ठीक आहे, सर्वांना नाही कंपल्सरी करू शकत. पण एक मी या परिवाराचा सदस्य म्हणून, एक डिव्होटेड म्हणून सर्व ठिकाणी आपण असलो पाहिजे आणि काही ताई कधीच येत नाही आणि त्या म्हणतात, "मला पुरस्कार द्याल का?" असं पण होतं. म्हणजे मी स्पष्टच बोलत असतो. त्या कधीच कार्यक्रमाला येत नाही आणि त्या म्हणतात, "मला पुरस्कार मिळेल का?" जरूर मिळेल. तुमचं काम मोठं आहे. तुम्ही केलं पाहिजे. पण त्याच्यासाठी आपण एक डी-ओ-टी असलो पाहिजे. डी-ओ-टी
एक व्हॉलेंटरीली असलं पाहिजे. म्हणजे मी कायम म्हणेल, की संस्थेसाठी मी कायम अर्ध्या रात्री उपलब्ध आहे. जेव्हा संस्था मला सांगेल, तेव्हा मी संस्थेला अर्ध्या रात्री उपलब्ध आहे. हा आविर्भाव असेल, तर यू आर द राइट प्लेस. मी असं सांगेल. कारण आम्ही पण कोणासाठी तरी असं असं कामं करतो आणि केलेले आहेत. तर एक सर्वांसमोर एक कॉमन गाईडलाईन आहे. आता समजा ठीक आहे, मी आज लेट झालो म्हणून हे सर्व बोलायचं होतं. तर आपले काही 53 परिवारातले मेंबर नाहीत. आत्ताच नवीन ताई 25 आहेत. मग बाकीचे आपले सर्व झोपलेले आहेत. काही घेणं-देणं नाही. रविवार तरी आपली कॉमन मीटिंग असते. आता याच्यात पण असे आहेत, की ज्यांना पुरस्कार घ्यायचे ते याच्यात या मीटिंगमध्ये हजर नाहीयेत. म्हणून माझं लक्ष असतं कोण आहे. कारण माझ्याकडे तुम्हाला बघायचं असेल तर लिस्ट मला इकडे साइडला दिसत असते 53 जणांची. तर याच्यामध्ये ताई म्हणतात मला पुरस्कार हवा आहे आणि त्या ताई मीटिंगला पण हजर नाहीयेत. मग त्यांच्यापर्यंत काय आपले विचार पोहोचणार? आणि त्यांनी जर योगिताताईंनी काही करायचं म्हटलं, तर मात्र ते लगेच त्यांना दिसतं. असं पण आहेत. एक सांगायचा अर्थ असा आहे. नो प्रॉब्लेम सांगायचा. तर ओके. सो मला तुमच्याकडनं डिसिजन पाहिजे. नवीन ताईंकडनं मी पहिले खास विचारतो. आपल्याला 24 तारीख गुरुवार आहे. त्या दिवशी स्कूल नाही ना परत कोणीतरी मला सांगा. स्कूलमध्ये कोण आहे टीचर म्हणून? स्कूल तर 25 तारखेपर्यंत स्कूल चालू. किती तारखेपर्यंत मीनाताई सांगा परत एकदा? 25 पर्यंत आहे सर मुलांचे. अरे देवा! सीबीएसई प्रमाणे 24 आणि 25 अशी काय मध्ये चालू? हां? 25 एप्रिल माहेश्वरी पर्यंत ताई. पेपर आहे. माहेश्वरी ताई. आहे. हं. 30 तक है यहाँ पे। हां? काय म्हणता? यहाँ से 30 तक होती है। एकच आहे मला आता. तर यावेळेस 30 तारखेपर्यंत शाळा आहे. 30 पर्यंत शाळा आहे यावेळेस. हे काय नवीन बाबा आता 30. माहेश्वरी ताई एक मिनिट. बाकी जन माइक बंद करो. माहेश्वरी ताई आपका मुंबई में क्या है बताओ? आपका सीबीएसई का? सर अप्रैल 30 तक स्कूल वर्किंग है और अप्रैल 1 को हमारा महाराष्ट्र डे सेलिब्रेशन होता है। ओके. म्हणजे लेकिन बच्चे नहीं आएंगे, हम सिर्फ